समर्थ. तर इथे मी 4 ते 4 टिपक्यांची सुंदरशी गणपतीची रांगोळी काढून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रांगोळी अगदी सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक राहणार आहे. तर इथे मी टिपके काढून घेतले आणि आपण आता रांगोळी काढायला सुरू करू. तर अगोदर आपण इथे या 2 टिपक्यांना अशा प्रकारे जोडून घेऊ. त्यानंतर त्याला अशा प्रकारे गोल करून जोडून घेऊ आणि इकडे कानाला अशा प्रकारे जोडून घेऊ. इथे आता आपण अशी एक रेष काढून घेऊ, आणखी एक रेष आणि आणखी एक रेष. याला अशा प्रकारे गोल करून जोडून घेऊ. इथे आपण अशा फुलाच्या पाकळ्या काढून घेऊ. आता इथे आपण या टिपेला घेऊन सोंग काढून घेणार आहोत. या टिपेला घेऊन अशा प्रकारे आपण सोंग काढून घेतली. हॅलो, याला हा बोला ना. गोल व्यवस्थित हो हो ठीक. ही झाली आपली सोंग काढून. आता आपण या टिपक्याला घेऊन आता आपण इथून या टिपक्याला असं गोल जोडून घेऊ. अशा प्रकारे इथून या टिपक्याला घेऊन आपण असं गोल काढून घेऊ, गोल जोडून घेऊ. याला अशा प्रकारे इथे आपण ऑरेंज रंग घेऊ. इथे पिवळा, इथे ऑरेंज, इथे पिवळा, फुल अगदी गुलाबी अंदाज पडता. इथे पिवळा, आता आपल्याला या टिपक्याला घेऊन पाय काढून घ्यायचे बाप्पाचे. असा गोल करून अशा प्रकारे पाय काढून घेणार होता आपण. इकडे पण अशा प्रकारे. आता याला असं जोडून घ्यायचं. इथे आपण अशा रेषा काढून घेऊ. इथे ऑरेंज रंग घेऊ, थोडासा पिवळा. आता आपण इथे बाप्पाचा टिळा काढून घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर इथे ऑरेंज रंगाचा टिपा ठेवू. आता इथे आपण अशा प्रकारे
आयब्रो काढून घेऊ. त्यानंतर डोळे. इथे पिवळ्या रंगाचे केटी डोळे. तिथे आपल्याला रेषा काढून घ्यायच्या. तर इथे मी एक रेष सोडून ऑरेंज रंगाच्या रेषा ओढून घेते. यात आपल्याला व्हाईट पण रेषा ओढायची. आपण एक रेष ओढून ऑरेंज रंगाच्या रेषा ओढल्या होत्या. आता व्हाईट रेषा. आता इथे आपल्याला जानवं काढून घ्यायचं आहे बाप्पाचं. अशा प्रकारे त्याला आपण ऑरेंज रंगवू. इकडून ते इथे आपण तळ हात काढून घेऊ. इथे आपण मोदक काढून घेऊ. इथे ऑरेंज रंगाच्या अशा रेषा काढून घेऊ. पिवळ्या. इकडे दुसरा हात तळ हात काढून घेऊ. अशा प्रकारे आता आपण अशा कमळाचे फूल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण कमळाचं फूल काढून घेऊ. इथे हलका हलका आपण गुलाबी रंग टाकून घेऊ. आता आपण अशा रेषा काढून घेऊ. तर अशा प्रकारे आपण सुंदरशी गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे. अतिशय सोपी आणि दिसायला आकर्षक आहे.